नमस्कार मंडळी. आता आम्ही तयार होऊन निघालो आहेत होळीसाठी. तुम्ही कालचा व्हिडिओ तर पाहिलाच. तर होळी कशी आणली काय ते मी तुम्हाला दाखवलं थोडक्यामध्ये. तर आता रात्रीची वेळ झालेली आहे. रात्रीचे जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे इथे होळी प्रज्वलित करण्यासाठी जमलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी उंच होळी केलेली आहे आणि किती छान डेकोरेट केलेली आहे बलून्सने, त्यानंतर फुलांनी वगैरे अशी छान डेकोरेट केलेली आहे. आणि गावातल्या सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या येऊन देवीची इथे पूजा करतायत, होळी मातेची पूजा करतायत. आणि छानशी अशी पूजा करून आणि ऊस आणि नारळाला खूप जास्त महत्त्व आहे होळीच्या दिवशी. तर ऊस हा प्रत्येक जी कोणी सौभाग्यवती असते ती आणते आणि इथे होळीजवळ ठेवते. तर त्याला एक मान असतो तो. आणि आम्ही पण इथे बघा, तुम्ही बघू शकता, आम्ही पण इथे पाया पडतो आहोत, छान देवीची पूजा करत आहोत होळी मातेची. आणि खूप गर्दी होती, पूर्ण गाव इथे जमा होतो आणि छान अशी होळी होते. आणि ही होळी सफाळा गावातली सर्वात मोठी होळी असते. एक ठेव गोळा करून अशा पद्धतीची होळी दररोज आपण दरवर्षी ही होळी प्रज्वलित करत असतो. आणि आज खऱ्या अर्थाने जी होळी प्रज्वलित ही होणार आहे तिचा मान जो आहे ते आपल्या गावातील यांच्या सौजन्याने जी सुपारीची होळी जी आपण केळवे या ठिकाणी जी आणत असतो आणि त्यांचा जो मान जो आहे त्यांनी श्री दत्तात्रय जनार्दन घरत यांनी नवसाची होळी आपल्या होळीला सुपूर्द केलेली आहे. आपल्याला उत्साह येणार आहे, तो उत्साह सुख समाधान हे आपल्याला वैभव प्राप्त होऊ द्या अशा पद्धतीने आपण सर्वांनी प्रार्थना केली आहे. आणि मग या ठिकाणी होळी ही प्रज्वलित होऊन आपल्या गावातील काही जावई मंडळी जी आहेत जावई मंडळी तर होळीभोवती आता नवीन जोडपी आहेत ती प्रदक्षिणा घालतायत. तर गावातल्या पोरी आणि जावई असं होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून होळीला नमस्कार करतात. आणि बघू शकता तुम्ही इथे दिसत असेल. त्यानंतर मग इथे खूप लहान पोरांपासून ते मोठ्यांपर्यंत सोंग तयार झालेली असतात, म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसारखे रेडी होऊन येतात. सोंग असं बोलतात त्यांना. तर तुम्ही बघू शकता
सर्वांना मागे घ्यायचं जिंदगी बदल जाएगी, इस दुनिया का धर्म बदलना होगा। सगळा कार्यक्रम आटपला. जवळजवळ 1:30-2 वाजले होते आणि आम्ही पालघरला जायला निघालो आमच्या घरी. तर रस्त्यात पाहू शकता तुम्ही, इतकी धुकं होती ना, समोरचं काहीही दिसत नव्हतं आणि गाडीचा स्पीड पण बघू शकता, इतकं स्लो चाललो होतो आम्ही. तशी रोडला आणखीन वाहनं होती, पण खूप स्लो चालले होते कारण पुढचं काहीही दिसत नव्हतं. खूप जास्त फॉग होता. हा घेतोय वैभव, बरोबर घेतोय, फक्त स्लो ठेव गाडी. इतका फॉग आहे ना, समोरचं काही दिसत नव्हतं आणि जवळजवळ रात्रीचे आता 2:30 वाजलेले आहेत आणि हे पार करता आम्हाला 15 मिनिटाचा रोड आम्हाला 1.5 तास लागला घरी पोचता आणि फायनली आम्ही सुखरूप घरी पोचलो. पण असा होता होळीचा दिवस. खूप मजा आली आणि तुम्हीही पाहिलं तर मंडळी मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि आता नेक्स्ट डे होतं रंगपंचमी, तर त्याचीसुद्धा तयारी चालूच होती आमची. जवळजवळ रियांशने 8-10 दिवसापासून कलर्स घेऊन आणलेले होते, पिचकाऱ्या आणलेल्या होत्या. त्याने तर सगळं प्लॅन केलेलं होतं कशाप्रकारे खेळायचं काय ते, आणि तसंच केलं सगळं. खूप धमाल आली, तुम्हाला दाखवते. लागले तर चला मंडळी, आजचा माझा होळी आणि धुलीवंदनाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि काही फोटो अटॅच केलेले ते नक्की पहा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.